नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आपल्या शौर्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून चालू घडामोडीचा खूप चांगल्या पद्धतीचा हा जो इनिशिएटिव्ह आहे तो आम्ही राबवत आहोत। आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही पोलीस भरतीला आलेले जेवढे काही PYQ आहेत ते PYQ या ठिकाणी ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करणार आहोत। वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मिळणार आहोत। तर त्यासाठी सर्वांनी आपलं हे जे चॅनल आहे ते सबस्क्राइब करा। जास्तीत जास्त लोक या चॅनलला जोडले पाहिजे याचा प्रयत्न करा, कारण या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो। आणि यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य कराल ही निश्चितच आशा व्यक्त केली जाईल या ठिकाणी। आणि आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात। काय म्हटलंय बघा, छत्रपती संभाजी महाराज हे जे आहेत यांचा पुतळा जो आहे तो कुठे स्थापन केला जात आहे किंवा त्या पुतळ्याचं आवरण केलं जात आहे ते सांगायचंय तुम्हाला। तर त्याचं उत्तर असणार आहे मित्रांनो बोराडेवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे। ठीक आहे, आणि बोराडेवाडी, मोशी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे। तर विद्यार्थी मित्रांनो 2-3 गोष्टी लक्षात ठेवायचे। हा जो स्टॅच्यू आहे हा स्टॅच्यू काय म्हणून ओळखला जाणार आहे, तर स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण म्हणून ओळखला जाणार आहे। ह्याचं नाव काय असणार आहे, स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण म्हणून ओळखला जाणार आहे। आणि ही संकल्पना कुणी राबवलेली आहे, तर हे जे डोक्यात आलं होतं ते पिंपरी चिंचवडचे जे काय आमदार आहेत लांडगे म्हणून, त्यांनी ही जी काय संकल्पना आहे ही संकल्पना राबवली। आणि या स्टॅच्यूची जी काय उंची आहे ती उंची काय आहे मित्रांनो, तर तुम्ही जर समजा चौथऱ्याचा विचार केला तर ते 40 फुटाचा चौतारा आहे। आणि ऍक्च्युअल जे काही स्टॅच्यू आहे त्या स्टॅच्यूची उंची आहे 100। म्हणजे असं करून हा जो स्टॅच्यू आहे तो 140 फुटाचा स्टॅच्यू आहे। हे पण तुम्ही लक्षात राहू द्या, 140 फुटाचा स्टॅच्यू येतो। आणि त्यानंतर परत पुढे एक गोष्ट इथे महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो, हा जो स्टॅच्यू आहे जवळपास तो 3 एकर मध्ये पसरलेला स्टॅच्यू किंवा त्याचं कार्यक्षेत्र तेवढं आहे। अशा पद्धतीने या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं जरा महत्वाचं आहे। ओके, आणि मुळात म्हणजे हा स्टॅच्यू तयार कुणी केला ते पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, म्हणून त्याचं उत्तर असणार आहे राम सुतार। काय नाव आहे त्यांचं, राम सुतार। हे खूप गाजलेले मूर्तिकार आहेत, यांनी तयार केलेलं आहे। हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि 2 ऑक्टोबरला या स्टॅच्यूचं आवरण केलं जाणार आहे, उद्घाटन होणार आहे। तर ते कुणाच्या माध्यमातून होईल मित्रांनो, तर माननीय महाराष्ट्राचे जे काय मुख्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून होईल। आणि हा खूप चांगला संदेश आहे, कारण छत्रपती संभाजी महाराज यांचं जे काम आहे तमाम या मराठी मातेसाठी, तर ते खूप म्हणजे उल्लेखनीय असं आहे। आणि त्याबद्दल काही शंकाच नाहीये, ते प्रत्येकाला माहिती आहे, अभिमान आहे। आणि आता पुढे जाऊयात बघा, चौथा कोस्ट गार्ड ग्लोबल समिट 2025 कुठे आयोजित करण्यात आलेले आहे, तर तिचं जे आयोजन आहे मित्रांनो ते आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जपान, टोकियो या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। ओके, हे पण तुम्ही लक्षात राहू द्या, याचं उत्तर महत्वाचं ठरेल। आणि त्यानंतरचा आपण प्रश्न पाहूयात की 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे त्या संमेलनाचे अध्यक्षपद कुणाला देण्यात आलेलं होतं, तर विश्वास पाटील यांना देण्यात आलेलं होतं। आणि हे जे विश्वास पाटील आहेत हे खूप चांगले कादंबरीकार आहेत, लेखक आहेत। आणि यांनी या साहित्य संमेलनाचं जे काय पद आहे तो पदभार स्वीकारला। आणि हे साहित्य संमेलन कुठे आयोजित केलं जात आहे ते पण तुम्हाला विचारलं जाईल, तर ते सातारा या ठिकाणी केलं जात आहे। ओके, आणि त्यानंतर परत विश्वास पाटील जे आहेत यांची गाजलेली जी काय कादंबरी ती पानिपत कादंबरी, ते पण तुम्हाला विचारलं जाईल, पानिपत। ओके, आता आपण पुढे जाऊयात। नंतरचा प्रश्न काय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीय हिंसाचारानंतर दौरा केलेले राज्य कोणते, तर दौरा केलेले जे काय राज्य आहे ते
या ठिकाणी मिझोराम, मणिपूर आहे मित्रांनो. कोणतं राज्य आहे? मणिपूर आहे. प्रथमतः जे काय या ठिकाणी म्हणजे व्हिजिट दिलेलं, सेवन सिस्टर मध्ये ते गेलेले आहेत. त्यांनी जातीय हिंसाचार जो आहे तो कमी झाला पाहिजे या संदर्भामध्ये पावले उचललेले आहेत. आणि थोड्या वेळाने जातीय हिंसाचार नेमकं काय होता ते एकदा आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर पुढे प्रश्न एक येणार आहे, आणि T20 मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम कोणत्या देशाच्या नावावर झाला आहे ते सांगायचंय. तर ते इंग्लंड या देशाच्या नावावर झालेलं आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव काय ठेवले गेले आहे ते सांगायचं आहे. तर ते अहिल्यानगर असं नाव ठेवलं गेलं आहे. आणि मला तुम्ही सांगायचं की अहिल्या पुण्यश्लोक अहिल्या देवी या जे आहेत तर यांचं जन्मस्थान नगरमध्ये कुठे आहे ते एकदा मला सांगा तुम्ही. आणि त्यानंतर पुढे जाऊयात आपण. बघा, अखिल भारतीय लष्करी शिबिर 2025 कुठे आयोजित केलं आहे? तर ते दिल्ली या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. आणि त्यानंतरचा नेक्स्ट जो काय क्वेश्चन आहे तो, सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्रातील प्रसिद्ध वकील ज्यांचं निधन झालेलं आहे तर त्यांचं नाव काय आहे? तर ते एक प्रसिद्ध वकील होते ज्यांचं नाव आहे सिद्धार्थ शिंदे नावाचे असे वकील आहेत. आणि हे जे शिंदे आहेत यांनी वेगवेगळ्या खटल्याच्या संदर्भामध्ये काम केलेलं तुम्हाला दिसून येईल. आणि त्यानंतर परत ओपेक 19 हा एक सॅटेलाइट आहे, उपग्रह आहे. हा जो उपग्रह आहे हा उपग्रह कोणत्या देशाने हे केला, लॉन्च केलेला आहे? तर तो इस्रायल या देशाने लॉन्च केलेला आहे. आणि एक शेवटचा प्रश्न असेल आपला, बघा तोच मणिपूरच्या संदर्भामधला आहे. मणिपूर दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या 2 प्रमुख ठिकाणांना भेटी दिल्या? तर त्यामध्ये इम्फाळ ठिकाण आहे मित्रांनो. कोणतं आहे? इम्फाळ, जे राजधानीचं ठिकाण आहे. कोणतं ठिकाण आहे? राजधानीचं. आणि इथे एक प्रमुख समाज आहे, कम्युनिटी, कुकी नावाची कम्युनिटी आहे. हा समाज आहे, कुकी नावाचा समाज आहे. आणि त्यानंतर चंडा चांदपूर नावाचं एक ठिकाण आहे. बघा सॉरी, चुडा चांदपूर या नावाचं एक ठिकाण आहे. मग हे जे चुडा चांदपूर आहे इथे एक समाज आहे, मेते नावाचा समाज आहे. आणि हा जो ही जी कम्युनिटी मेतेई आणि कुकी नावाची जी काही कम्युनिटी, या दोघांमध्ये जातीय हिंसाचार झाला होता. आणि हा हिंसाचार कमी झाला पाहिजे किंवा अशा प्रकारचा हिंसाचार झाला नाही पाहिजे यासाठी नरेंद्र मोदी यांनी खूप चांगल्या पद्धतीचं भाषण दिलं आणि तिथे विकास प्रकल्प पण राबवण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळी अनाउन्समेंट त्यांनी केलेली त्या ठिकाणी दिसून येईल तुम्हाला. परीक्षेसाठी या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण ठरतात. आणि आपण या ठिकाणी थांबूयात. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करा.